आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्याविषयी मी काही बोलणार आहे. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाबाईंच्या ठायी होती. रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते. त्यांनी पुत्र शिवबाला लहानपणापासून शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवली. जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशाण उभारले. जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले, धर्मरक्षणासाठी लढले. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय अन घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही, असे स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले. स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतः तलवार हाती घेतली. जिजाऊ या शूर, चाणाक्ष व युद्धी नीतीमध्ये कुशल होत्या. शिवबांनाही त्यांनी युद्धी नीतीचे शिक्षण दिले होते. जिजाऊंच्या संस्कारामुळेच शिवबा घडले. जिजाऊंनी पाहिलेलं हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केले. अशा आदर्श राजमाता जिजाऊचे 17 जून 1674 रोजी निधन झाले, पण त्यांनी महाराष्ट्राच्या कणाकणात व लोकांच्या मनात जागवलेला स्वाभिमान आजही जिवंत आहे. धन्यवाद.